शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवालिंग शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्नत स्वामी महाराज की जय। शिवाय यामावः सर्वलोकान् प्रकृतिं शास्त्रपारक तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परम। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पवित्र सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून प्रतिवर्ष श्रावण मास निमित्त करून जवळजवळ 20-22 वर्षापासून आपण या ठिकाणी पूजा पाठ करत आहोत। काही भक्त प्रथम वर्षापासून आतापर्यंत अखंडपणे सेवेमध्ये तत्पर आहेत। काही भक्त प्रतिवर्ष अन्नक्षेत्रामध्ये सहयोग देत आहेत आणि त्याप्रमाणे यावर्षीही प्रथम सोमवार पूजा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। आणि या अतिरिक्त आज प्रथम सोमवाराच्या दिवशी काही भक्त दीक्षा घेण्यामध्ये संकल्प घेतलेले आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या समोर त्यांच्या उपस्थिती लाभलेले आहे। दीयते लिंग संबंधम क्षीयते पाश बंधनम यो दद्या दीक्षा विशिष्यते। दीयते लिंग संबंधम क्षीयते पाश बंधनम। पाश बंधन म्हटलं भवबंधन भव दुःख आगलो कारण वेनय्या, हे भवबंधन आहे। या बंधनामध्ये कोणी सुखी नाही।
शोधून सुद्धा सापडत नाही. तुम्हाला वाटत असेल अगर्भ श्रीमंत लोक जगात सुखी असेल. आम्ही गरीब माणसं आहोत. आमच्या जवळ गाडी नाही, घोडा नाही, बंगला नाही, पैसा नाही, परिवार सगळं आहे, परंतु बाकीच्या गोष्टी आम्हाला काही मिळत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला वाटते पैसा आले की मी सुखी होईल. कोणाला वाटते संतान प्राप्त झाले की मी सुखी होईल. शेत घेतल्यानंतर मी सुखी होईल असं म्हणून विचार करतो, करून मागणी करतो मनमत माऊलीला, मग देवा माझ्या पोटी एक छान लेकरू जन्माला येऊ. 2 वर्षापूर्वी माई बसले होते, माझ्या पोटी छान लेकरू जन्माला येऊ. किती सुंदर लेकरू जन्माला आले. हा पूजे होईपर्यंत आई जवळ बसलेले आहेत. तोडोबा टाक थोडं घेऊन, तुझ्या लेकराला बघू दे. आज त्यालाच उभा केले त्यानं. बघा 2 वर्षापूर्वी संकल्प केले होते, अप्पा माझ्या पोटी एक छान पुत्र जन्माला यावे म्हणून पूजाला बसलेत. तर आज लेकर सहित या ठिकाणी पूजा केलेली आहे. त्यासाठी बघा आम्हाला वाटते संतान मिळाल्यानंतर मी सुखी होईल. कोणी संकल्प केला असेल माझा नवरा माझा गोष्टी ऐकण्यासारखा हो दे महादेवा असं म्हणून संकल्प केला असेल. कोणी माझा बायकोचा त्रास भरपूर आहे, बायको माझ्यासारखा हो दे म्हणून बसला असेल. एक प्रश्न आहे का? अनेक व्यक्तीचा अनेक प्रश्न आहे. या प्रश्नाचा सुटका झाल्यानंतर माणूस सुखी होईल असा विचार करतो, हे चुकीचं गोष्ट आहे. हे भवबंधन आहे. रावणाचा राज्यात काही कमी न होते. त्यांच्या गोष्टी टाळणारे कोणीच त्या ठिकाणी नव्हते. परंतु रावण सुखी होते का? सर्व गोष्टी असताना सुद्धा त्याला समाधान नव्हतं. याचा अर्थ असा आहे, श्रीमंत लोक सुखी आहे म्हणून तुमचा गैरसमज आहे. किती श्रीमंत आहे तेवढंच त्याला परेशानी जास्त आहे. लक्षात आलं का? 20-20 मजली 25-25 मंजिलवर जाऊन मी त्यांना भेटलो. समाधान आहे का? कुठलं समाधान महाराज? मग एसी लावले ना, एसी लावलो परंतु फाशी आहे. माझा एवढं दुःखी कोणीच नाही. बराच दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं एक कथा, सांगू का नको? आठवण करून देतो, रिपीट. युट्यूब मध्ये तुम्ही ऐकलं असाल. उंचावरती असलेली व्यक्ती विशेष सुखी आहे म्हणून आम्हाला वाटते, आणि खालचा व्यक्ती जो विचार करतो खाली असलेले वर असेल तर मी समाधान होईल असा विचार करतो. आठवण करतो. काम चालू होतं, महाराज ऐकलं का? काम चालू होतं. कुठं? बांधकाम. गवंडीचे काम करणारे, टोपला उचलून देणारे, सिमेंट मिसळून कालून देणारे जे असतात ना, त्याला काय म्हणतात? लेबर मिस्त्री सांगते ती. लेबर. हा, लेबर काम करणारे. दुपारीच्या 2 वाजले होते. सांगितलं जेवण्याचा वेळ झालेले, चला चला जेवायला चला, जेवायला चला असं म्हटल्यावर फट 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 टोपलं फेकून टाकले. फेकून टाकले. बायकोला सांगितलं घेऊन ये. काय? गटोडा काय म्हणतात त्याला? बुत्ती.
रोटी बुत्ती. पहिले आम्ही शाळेला जाताना 2-2 रोटी आणि भाजी आणि मिरची वगैरे लावून बांधून देत होते. तर कुठंतरी नदीच्या होळाच्या किनारीला असं होळ वाहायचं आणि किनारीला बसून फर्स्ट क्लास हिरवागार झाड, सबडा साप, रोटी खतम. आंबाड्याच्या भाजी, चटणी, ते आता तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं. तर घेऊन आले पत्नी. तिथं काही गादी की पलंग, सिमेंट लागलेले होते, हात धुवून घेतलं आणि कंकर होते, कंकर साफ केले. थोडासा साफ करून दोघं बसले तिथं कंकरवर. दोघांच्या सेंटरमध्ये रोटी आणि लई थकलं की हो तुम्ही. मी कुठं थकलो, तू थकली असेल मग तुम्हाला जास्त जोरात भूक लागला असेल, मी काय करतो, तुम्हाला घास करून तुमच्या मुखात ठेवतो. बायकोला नवरा घास घालते आणि नवरा बायकोला घास घालते. हे बघितले कोण? 7 मजलीवर असलेली एक बाई बघितली वरून. आता हे जो खाली जो असलेले जो व्यक्तीचा नजर वरी गेले, वरी ते वरून पाहतो, ते पांढरा शिपट बाई होती. अरे रे 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 रे, असं बिल्डिंग राहावं, असं बायको राहावं, किती छान आहे असं म्हणू लागला. कोण? काम करणारा लेबर. समोर बायको आहे, बायकोकडे लक्ष गेलं नाही तिचं. एवढा मिठास, एवढा गोडी गोडीनं ते घास घालते, परंतु तिकडे लक्ष नाही गेलं, लक्ष वरी गेलं, भटकलं. नंतर वरी असलेले जे बाई होती त्यांनी म्हटलं, या बिल्डिंगला इस्तू लागू दे, या पैसाला हडगा लागू दे. नवरा असला तर तसला नवरा भेटाव, गवंडी असला तर असलं. ते गवंडी असलं तर असला, पुढच्या जन्मामध्ये देवा त्याचा बायको होऊन जन्म घेण्यासारखा सुविधा कर म्हणले. कारण नवऱ्याचा वाट बघून 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 माझा डोळा थकले, परंतु नवरा यायला तयार नाही. मी उपास थांबलो इथं, किती गोडगोडीनं एकमेकाशी खाऊ टाकत आहे. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. वर असलेले व्यक्ती समाधान आहे तुम्हाला असं वाटत असेल, परंतु वरचे व्यक्ती विचार करतो झोपडीवर, खाली असलेले व्यक्ती विचार करतो बिल्डिंग वर. बरं कोण आहे मला सांगा? कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही. भव बंधन भव दुःख आगलो कारण नाही. हे भवबंध नाही. म्हणून संसाराशी अटॅचमेंट न होता, संसार असावं परंतु त्याच्या सोबत हेच खरं आहे, हेच शाश्वत आहे, म्हणून त्याच्या मागे लागणे म्हणजे दुःखाला कारणीभूत होते. म्हणून हे विचार केलेत. काय विचार केले? अंगाचा विचार न करता लिंगाचा विचार केलेत. लिंग संबंध, अंग संबंध नाही, लिंग संबंध. संबंध जुळविले, ज्यापासून आमच्या समाधान होणार आहे तशा गोष्टीच्या मागे लागायला पाहिजे. म्हणून काल सुंदर अभंग घेतले होते, त्या अनुषंगानं भोकर की तुमचं भोकरून आले बघा, किती लांब. 2 काम केलेत. आमचं काम बी हलका केला तुम्ही. देणारे भरपूर असलं तर करणारे कमी आहेत फार. भोकरच्या माता खाली गेलेत ना, महाराज स्तुती केले म्हणून सांगा त्याला, चपाती करणाऱ्याला. तर तोची एक भाग्यवंत अकळेला उमाकांत, भाग्यशाली तो आहे. पैसा भेटलेले व्यक्ती नाही, परिवार भेटलेले व्यक्ती नाही, देवाचा अपेक्षा करून जो जीवन जगतो. मी सावरगावला गेलो होतो, आठवण आला मला सांगतो. म्हणजे
जवळचे होते. तर एक मुलगी रडत होती. कस का रडली बेटा? पूजा की ना तिचं? हा, पूजा. कस का रडली पूजा? काय झाले? मला दीक्षा पाहिजे, मला दीक्षा घ्यायचं म्हणून रडत होती. का छोटी नव्हती ती, लग्न झालेले होते. नंतर ते दीक्षा घेतली. नंतर बरेचसे त्याच्या बघून दुसऱ्यांनी घेतले. त्यासाठी सांगायचं म्हणजे देवासाठी रडणारे फार कमी राहतात, संसारासाठी रडणारे भरपूर असतात. परंतु रडायचं अगोदरच यांना भेटू लागले, हे महत्वाच्या गोष्टी. आज सोमवार आहे. तुम्ही कुठले? भोकरच. बसव कल्याण. बघा, बसव कल्याण, दांबर गिद्दी, भोकर, एवढं लांबून लांबून या ठिकाणी या संगमनगरी आलेले आहेत. लक्षात आलं का? सगळे लोक संगमाला पळून गेला असाल, परंतु सगळं संगमाचा तीर्थ या कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी वाहत आहे. त्या संगम क्षेत्री तेवढा आम्हाला आनंद मिळू शकलेले नाही, परंतु या ठिकाणी जो आनंद प्राप्त होत आहे, त्या प्रकारे आज नागेंद्रजी बिरादार रावणगाव परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहेत. व तसेच नाव काय? पीडीओ माताजी. तुमचं नाव काय? संगीता माताजी. आईला घेऊन आलेले आहेत. अजून कोण आले? भाऊ आले का? अहो, आई आले, भाऊ आले, भाऊजाई आले, सगळ्यांना घेऊन आलेले आहेत. त्यांचेही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभले. तर तसेच आपले त्रिमूर्तीपैकी आलेले नाही, एकच मूर्ती आलेले इथं यायलेत का? तर सतीपती या ठिकाणी बसलेले पूजाला फार आनंद वाटला. व तसेच अजून कोण कोण येतात? तुम्ही कुठले माई? पुणे. बघा, पुणेहून आले. मनमत माऊली आमच्या कृपा केले म्हणून पुणेहून इथपर्यंत येऊन बसलेले आहेत. काल मी पुण्याचे होते. तर अशा प्रकारचे दृश्य बघून आपल्याला असं बी वाटतं की मनमता आम्हाला बी सुद्धा लवकरात लवकर कृपा करा म्हणून असं आपण म्हणतो. त्याकरता तुमच्या मनोकामना मौली पूर्ण करावं. अजून आज संगीताचे जोड देण्यासाठी मुखेडचे परिवार मांजरम गडगा मांजरम मध्ये घटना घडलं काय? 19 वर्षाला राजू भोंद्याला मुलगा झालेले ते. 19 वर्षाला. लक्षात आलं का? तेव्हापासून आम्हाला ते अटॅचमेंट मध्ये आहे. भयानक भक्ती, गुरुमौलीच्या प्रती श्रद्धा ठेवलेले व्यक्ती आहे. त्याप्रमाणे तुमच्याही मनोकामना भगवंत पूर्ण करो. निंद्यावर चांडेश्वरला आलो होतो. मराठी येते तुम्हाला? चांडेश्वरला आलो होतो. महाराज अहमदपूरचे महाराजांना बोललेले होते. त्यावेळेला महाराज येऊ शकले नाही. त्यावेळेला मी तुमच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी पोहोचलो चांडेश्वरला. तर असो, अजून कोणी असेल तर संकल्प करा. येणारा जो काळ आहे, काल मी सांगून गेलो, मी इथं अन्नदान करा म्हणून कोणाला बी ऑर्डर करत नाही. त्यांच्या स्वखुशीनं तयार होऊन या ठिकाणी सेवा करणारे भक्त या ठिकाणी तयार होत आहे. प्रतिवर्ष सेवा करत आहे. व तसेच शारदा डॉक्टर मॅडम प्रतिवर्ष लंडन मध्ये होते. हे लंडनचं पान, हे भारताचं पान. तर हे कोणाचं? अच्छा. 2-3 वर्षापासून माझा मागे लागले होते. आप्पा, आम्हाला परिवारासाठी तीच प्रार्थना होतं. तर दोघांनाही सुद्धा संतान भाग्य प्राप्त झालेले आहे. गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादानं प्रतिवर्ष 1-1 रुपये काढून ठेवते ती.
शारदा देवी 1-1 रुपये काढून ठेवते. वर्षाला किती होते? 365. पहिले 1 रुपयाला चहा होत, आता किती रुपयाला झाले? 10. म्हणजे दररोज 10-10 रुपये काढून ठेवा. चहाचा जमाना गेला आता. 1 रुपये चहा असताना मी बोललो होतो, आता 10 रुपये झाले. चहाचा रेट वाढलं, दक्षिणाचा बी रेट वाढावा. असो, हसण्यासाठी बोललो. तर 1 रुपये पासून तुम्ही दर दिवस मनमत माऊलीच्या नावानं त्या ठिकाणी जमा करत राहिला तर या ठिकाणी 1 दिवसाचा भंडारा आरामशीर होऊ शकते. तर तुम्हाला वजा होत नाही. अशा प्रकारचा संकल्प काही काही भक्त केलेले आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर भरपूर सांगायचं असून सुद्धा या ठिकाणी सांगू शकत नाही. सायंकाळी प्रवचनामध्ये विस्तारपूर्वक आपण प्रवचन करू एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि सिद्धप्पा आहे का? गेले सिद्धप्पा, खाली गेलेले सिद्धप्पा. आणि गेल्या वर्षी, कारण आज आलेले आहे म्हणून तुम्हाला सांगतो, आपला जो बांधकाम करता वेळेस मला काय माहिती त्यांच्या परिस्थिती गंभीर आहे म्हणून मी म्हटलं आत्ताच्या आता तुम्ही या आणि तिथं कामाचा व्यवस्था बघून घ्या असं मी म्हटलं. पुण्याहून त्यांना यायला तिकीट नव्हतं, पैसे आले का सिद्धप्पा? तर त्याने पुण्याहून येताना या मुलाला सांगत आलेले त्यांची हिस्ट्री, त्यांच्या परिस्थिती काय होतं. तर आप्पाला तर नको म्हणता येत नाही, मला येणं होत नाही म्हणता येत नाही, माझ्याजवळ पैसा नाही म्हणून म्हणता येत नाही, कसं करावं म्हणून कसं तरी करून इथं येऊन पोहोचले त्यांनी. तर 15 दिवस या ठिकाणी राहून 15 दिवसामध्ये हे बिल्डिंग त्यांनी उभा केला. हे आमचं वासस्थान इथं मी बसायचं. तर त्यांनी असा का मला सेवा करणाऱ्याला मनमत माऊली तुम्ही असं का करता म्हणून काही प्रार्थना केलं, देव जाणे. या वर्षी 1 करोड रुपयाचा त्याला फायदा झालेला, 1 कोटीचा. स्वामी महाराज की जय. तेवढंच नाही आप्पा, मी या ठिकाणी येऊन सेवा करतो म्हणून टोटल या ठिकाणी कलरचं सेवा, वरी सिलिंगचं सुद्धा आम्ही काही केलं नव्हतं, गिला वगैरे सगळं इथं वरचे जे कलर सुंदर दृश्य दिसू लागले. तर त्यांनीच या ठिकाणी माझ्याकडून सेवा घडू दे आप्पा म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. असा सेवा केल्यानंतर फळ आपोआप प्राप्त होणार आहे. मी थोडं करत खाली गेलो आणि ज्यावेळी प्रसाद आपण करतो त्या ठिकाणी सुद्धा गिलाव नव्हते, तर त्या ठिकाणी सुद्धा गिलाव केले. सुंदर अशा हा दृश्य निर्माण करून सुशोभित तुम्हाला दिसायला पाहिजे त्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असाच सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊली त्यांना कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करो. आणि यांना काय करायचं आहे, मंगळाष्टक. तदेव लग्नो सुदिनंतो देवा ताराबलं चंद्रदेवा विद्याबलं दैवबलं तो देवा गौरीपतिते ग्रहगं स्मरामि आकाशा वदसाला चित्ते स्मरा शंकरा आशीर्वाद कराव्या वधूला आचार्य परस्पर हसमुखी आनंद होण्याकर वाचे पुर्यासमंगलम सावधा सांबजे नमः पार्वतीश्वर महादेव. काशप्पा कणजी शिखर शिंगणापूरला नाटक नेलं, काशी जगद्गुरूच्या उपस्थित. बरोबर
यार सेवा मंडळावरती फाला शिकಬೇಕು. संत शिरोमणी वंदे स्वामी महाराज की जय. येता वेळेस गुरुपादोदक, लिंगपादोदक, जंगमपादोदक असं 3 प्रकारचे मंत्र आहेत. लक्षात आलं का माहिती? हे ऐकून घे. गुरुपादोदक म्हणा, लिंगपादोदक, लिंगपादोदक, जंगमपादोदक. जंगमपादोदक. आम्ही देत असताना ते म्हणायचं किंवा घरी गेल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर एक वाटी घेऊन ओम लिवायचा, लिहून गुरुचं स्मरण करून 5 उंगलीनं त्याच्यामध्ये बुडून वाटीमध्ये गुरुपादोदक, लिंगपादोदक, जंगमपादोदक म्हणून ही स्तुती आहे. लक्षात आलं? म्हणा ओम ओम ह्रीं श्रीं श्रीं हम हम क्षम. क्षम. हे शुद्धी मंत्र आहे. ओम म्हटले की कपाळ, ह्री म्हटले की उजवी कान, श्री म्हटले की डावा डोळा, हम म्हटले की हनवटी, क्षम म्हटले की टाळू असं दर्शन घ्यायचं असते. आणि हे लक्षात राहत नाही. कानात सांगितलेले मंत्र 108 जप दररोज करायचं. व तसेच आज शिवराज शिवराज माली पाटील डांबर गिद्दे यांच्याकडून सुद्धा अन्नक्षेत्रामध्ये 11,000 रुपयाचा अर्पण त्या ठिकाणी केलेले आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच संजू पाटील बसव कल्याण यांनी सुद्धा एक मोठा संकल्प घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि दीक्षाचा अतिरिक्त त्यांनी सुद्धा 11,000 रुपये देण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर अशा प्रकारचे काही काही भक्त तनुमन धन सेवा करत आहे. गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद असो. आता